प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आणि याच कुंभमेळ्यात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। चिंगराचिंगरीची दुर्घटना घडली। संगम जवळ 11 ते 18 क्रमांकाच्या पोलजवळ बॅरिकेड्स तुटल्यानं अचानक गर्दी वाढली। याच गर्दीमुळे भाविकांचा गोंधळ उडाल्यानं घटना घडली। तर चिंगराचिंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर 50 पेक्षा अधिक भाविक या दुर्घटनेमध्ये जखमी झाले। त्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीनं संगम शाही स्नान तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 17 दिवसात 20 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी शाही स्नान केलेलं आहे। तर प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे आणि याच महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी ही मोठी दुर्घटना आता घडलेली आहे। चिंगराचिंगरीमध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। तर शेकडो नागरिक भाविक या कुंभमेळ्यात जखमी झालेले आहेत। चिंगराचिंगरीची घटना कुंभमेळ्यात घडलेली आहे। प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे आणि यामध्ये ही दुर्घटना घडली। संगमनोज जवळ 11 ते 18 क्रमांकाच्या बॅरिकेड्सच्या जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि बॅरिकेड्स तुटले आणि त्यामुळे ही चिंगराचिंगरीची दुर्घटना घडलेली आहे। भाविकांचा गोंधळ झाला। चिंगराचिंगरीमध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। तर शेकडो भाविक यामध्ये जखमी आहे। तर जखमी भाविकांवर आता जवळच्याच एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीनं जे शाही स्नान आज होणार होतं ते तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। आतापर्यंत 17 दिवसात 20 कोटीपेक्षा अधिक भाविकांनी शाही स्नान केलेलं आहे। दरम्यान चिंगराचिंगरीची संपूर्ण घटना कशी घडली, नेमकं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात काय घडलं याचा तपशील सविस्तर आपण पाहूयात। मौनी अमावस्येच्या निमित्तानं मोठी गर्दी उसळली। गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चिंगराचिंगरी झाली। रात्री 2 वाजता बॅरिकेड्स तुटल्यानं दुर्घटना घडलेली आहे। पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शंका आहे। चिंगराचिंगरीच्या दुर्घटनेत शेकडो भाविक जखमी झाले। तर आजचा अमृत शाही स्नान हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। 13 आखाड्यांचा अमृत स्नान कार्यक्रम रद्द करण्यात आला। पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांना फोन करून चिंगराचिंगरीच्या दुर्घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे। तर प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा सुरू आहे आणि त्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडल्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। संगमनोज जवळ 11 ते 18 क्रमांकाच्या पोल जवळ बॅरिकेड्स तुटले आणि त्यानंतर गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि ही दुर्घटना घडलेली आहे। दरम्यान या दुर्घटनेनंतर काही प्रतिक्रिया देखील येत आहेत। प्रयागराजमधील काही महंतांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ऐकूयात आपण। और उनका अभी इलाज चल रहा है और अभी सब लोग कोई ऐसी सीरियस कंडीशन में फेल है। अब आप लोग से अनुरोध है कि अब थोड़ा सा परिसर मैम क्या किसी की मौत की खबर भी है? नहीं, अभी कोई खबर नहीं है। अभी सब ऑन ट्रीटमेंट है। आईसीयू घायल कितने हमारे यहाँ पे आईसीयू है, यहाँ पे ट्रीटमेंट चल कितनी एम्बुलेंस लगातार मूव कर रही है? कितना आंकड़ा एम्बुलेंस लगातार मूव कर रही है एम्बुलेंस? अभी हम लोग काउंट ही नहीं कर पा रहे ना। कितनी घटनाएं हुई हैं? घटना अभी ऐसे कोई घटना ही नहीं हुई, एक ही घटना हुई है। जितने भी लोग हैं वहीं से आए हैं। हम लोग आ रहे थे तो बहुत धक्का दिया तो हम लोग उधर लेट गए। सुबह गिर पड़े थे तो पूरी पब्लिक ऊपर चढ़ गई थी। हम भी महाराज से बचे हैं। हमारी मम्मी जी डेथ हो गई है, हमारी मम्मी की। जब भगवान को जो संपद भगवत कृपा उसी से ध्यान हटाकर अगर मेरा उसमें कुछ आ जाए, जब संपत्ति को लिए चले तब विपत्ति आने वाला है। अकाल निर्णय ले लिया। जो इस अवस्था में देखो एक भी व्यक्ति का जीवन हानि होने से, निधन होने से भी गलती, तो वो लोग जब हो गया ऐसा सुना हम लोग, अभी कितनी संख्या ठीक नहीं बोल पाता है। मी आता आमच्या निर्वाणी आखाड्याच्या समोर आहे। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आमच्या सर्व संत महात्म्यांचे जे शाही स्नानाचे जे रथ आहेत ते थांबलेले आहेत आणि प्रशासन विनंती करते की स्टॅम्पेडमुळे 15 लोक या ठिकाणी गेलेले आहेत। असा एक प्राथमिक अंदाज येतोय। साधारण 500च्या आसपास लोक घायल झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे आखाड्यांनी निर्णय घेतला की
जे शाही स्नान आहे ते आपण थांबवावं, तूर्त आपण त्या ठिकाणी शाही स्नान रद्द करण्यात यावं. परंतु प्रशासनाची इच्छा आहे की साधूंनी शाही स्नान करावं. संपूर्ण स्थिती जी आहे ती अत्यंत सुनियोजित कंट्रोल मध्ये आणलेली आहे आणि साधारण काल 7 वाजता अमावस्या लागली त्यापासूनच सर्वच घाटांवरती भाविक यायला सुरुवात झाली आणि साधारणतः 13 कोटी भाविक या ठिकाणी आले असावेत असा अंदाज आहे. त्यामुळे जी व्यवस्था होती, यंत्रणा होती ती काही काळाकरता गडबडलेली होती, परंतु प्रशासनाने आता संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सुनियोजित करून प्रशासनाच्या स्तरावरती ज्याला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल म्हणूया तो संपूर्ण या ठिकाणी आलेला आहे. परंतु भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर, त्याबरोबर काही वृद्ध आणि बालक असल्यामुळे तिथे जी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे गोंधळ उडाला. मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो की ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांती लाभावी अशी मी या ठिकाणी प्रार्थना प्रभू रामचंद्राला करतो. दिवंगत आत्माएं हैं उनकी आत्मा के मोक्ष के लिए और जो घायल हैं उनके स्वस्थ होने की प्रार्थना के साथ हमने यह पवित्र तीर्थ में स्नान किया है, संगम में स्नान किया है। और ये जो कुंभ है इसका पारमार्थिक अर्थ बहुत ऊंचा है और इसलिए हम आज हमारे जोना पीठाधीश्वर जी की सन्निधि में यहाँ पर स्नान करते हुए सारे राष्ट्र के और विश्व के कल्याण के लिए प्रार्थना के साथ आज हमने बहुत ही सांकेतिक रूप में ये स्नान किया है, क्योंकि एक बड़ी दुखद घटना होगी इसलिए इसको महोत्सव का रूप नहीं दिया है, इसको एक अनुष्ठान के रूप में संपन्न किया है। मौनी अमावस्येच्या निमित्तानं मोठी गर्दी प्रयागराजच्या कुंभमेळ्यात उसळलेली होती। गर्दीमुळे संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली। रात्री 2 वाजता बॅरिकेड्स तुटल्यानं मोठी दुर्घटना घडली तर 10 पेक्षा अधिक भाविकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची शंका आहे। चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत शेकडो भाविक जखमी झालेले आहेत, तर त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। आजचा जो अमृत शाही स्नानाचा कार्यक्रम होता तो रद्द करण्यात आलाय। 13 आखाड्यांचा अमृत शाही स्नानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली, तर पंतप्रधान मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन करून दुर्घटनेच्या संदर्भात माहिती घेतली आणि काही सूचना देखील त्यांनी राज्य प्रशासनाला दिलेल्या आहेत। तर मोदींनी चेंगराचेंगरीच्या संपूर्ण दुर्घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे। जे जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी जवळच्याच एका रुग्णालयामध्ये उपचार त्यांच्यावर सुरू करण्यात आलेले आहेत। यासोबतच अनेक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली, यासोबतच एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।